नमस्कार. निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जो राजकीय पेचप्रसंग उद्भवला आहे त्यावर आपण तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेतो आहोत. आज माझ्यासोबत आहेत स्टार पत्रकार सुधीर सूर्यवंशी. सुधीर सूर्यवंशींचं हे पुस्तक मी तुम्हाला मुद्दामून दाखवतो आहे, चेकमेट. याचं कारण 2019ला महाराष्ट्रामध्ये जी राजकीय उलथापालथ झाली त्याचा अंदाज फारच कमी पत्रकारांना होता. आणि राजकीय पत्रकाराला जेव्हा आधी बातमी मिळते, ब्रेकिंग न्यूज मिळतं, स्कूप मिळतं, तेव्हा त्याच्या एकूणच जीवनामध्ये एक थरार निर्माण होतो. हे राजकीय पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर असा थरार महाराष्ट्राच्या जीवनामध्ये सुधीर सूर्यवंशींनी निर्माण केला. खूप कमी लोकांना माहिती होतं की अजित पवार जाऊन पहाटे किंवा सकाळी शपथविधी करतील. ती बातमी त्यांच्याकडे होती. आणि आत्ताही जे महाराष्ट्रात सुरू आहे, शिंदे सरकारचं किंवा शिवसेनेतल्या फुटीचं किंवा अजितदादा पवार भाजपबरोबर जातील का, या सगळ्या घटनांवर लक्ष आहे त्यांचं. न्यू इंडियन एक्सप्रेस या दक्षिणेतल्या वृत्तपत्राचे ते मुंबईतले प्रतिनिधी आहेत, पण बातमी पहिली त्यांच्याकडेच असते. सुधीरजी, मी अभिनंदन करतो आधी तुमचं. याचं कारण मला खूप मजा येते. अशी राजकीय बातमी मिळाली की अंगामध्ये स्फुरण चढतं, मग ती मला मिळो किंवा तुम्हाला मिळो. त्यामुळे जेव्हापासून 2019 पासून तुम्ही हे करताय, माझ्या तुमच्याशी अगदी एक नातं निर्माण झालेलं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज आपण या पॉलिटिकल क्रायसिसबद्दल महाराष्ट्रातल्या बोलणार आहोत. पहिला प्रश्न मी तुम्हाला शिंदेंबद्दलच विचारतो, मुख्यमंत्री शिंदेंबद्दल. मुख्यमंत्री शिंदे आज अचानक 3 दिवसांच्या सुट्टीवर गेले साताऱ्याला, त्यांच्या गावी. मुख्यमंत्री असं अचानक सुट्टीवर कधी सहसा जात नाही. जायचं असेल तर ठरवून जातात, मग जायचं असेल तर कदाचित कॅमेरे पण घेऊन जातात. पण शिंदे अचानक तडकाफडी गेले, याच्या मागचं कारण काय? सर, पहिल्यांदा मी खूप धन्यवाद देतो की तुम्ही मला मुलाखतीसाठी बोलवलं आणि गप्पा मारण्यासाठी. जे महाराष्ट्रात जे काही राजकीय पालत चालू, ट्विस्ट अँड टर्न, रोलर कोस्टर आपण बघतो 2019 पासून, तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की तुम्हाला आवडतं किंवा एक राजकीय पत्रकार जो असेल किंवा एक रिपोर्टर जो असेल, हार्डकोर म्हणजे हाडाचा पत्रकार, त्याला थ्रिल वाटते या सर्व गोष्टी करताना, कारण की तीच खरं पत्रकारिता आहे. तर तो तुम्ही जो प्रश्न विचारला, शिंदे जे 3 दिवसाच्या सुट्टीवरती गेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मला असं वाटतं की शिंदे सरकार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये काही आलबेल नाहीये, ही सांगणारी गोष्ट आहे. महत्वाची गोष्ट, काल जेव्हा रुटीन बातम्यांसाठी जसं आम्ही पत्रकार मंत्रालयामध्ये फिरत असतो, तर काल त्याचाच एक भाग म्हणून मी मंत्रालयामध्ये फिरत होतो. मंत्रालयामध्ये फिरत असताना मला एक मित्राने सांगितलं की शिंदेंनी, म्हणजे जो आमच्याकडे डेली प्रोग्राम येतो मुख्यमंत्र्याचा, त्याच्यामध्ये त्यांची जिल्हा अधिकारी आणि जे विभागीय आयुक्त यांच्याबरोबर मीटिंग होती. ते मीटिंग नंतर ते अचानकपणे त्यांनी अधिकाऱ्यांना किंवा त्यांचे खास जे अधिकारी आहेत वर्गाला सांगितलं की मी आता 3 दिवस नाहीये, मी बाहेर चाललोय. नंतर ही बातमी खुद्द CMO मधून कन्फर्म केली की 3 दिवस मुख्यमंत्री नाहीये. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या घटना घडतात, उलथापालथ होते, अनेक प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात, आणि त्या वेळेला मुख्यमंत्री अचानकपणे 3 दिवस रजेवर जातात, त्यांच्या गावी जातात, हे खूप सरप्राइझिंग आहे. आणि खूप म्हणजे मला वाटतं डॉट कनेक्ट करणारं सुद्धा आहे. जर आपण याच्या अगोदर बघितलं असेल, एकनाथ शिंदे जेव्हा त्यांच्या गावाला गेले होते साताऱ्यामध्ये, शेतामध्ये कॅमेरे घेऊन ते शेती करत होते, शेती करत होते आणि आजूबाजूला फोटोग्राफर शूट करत होते. म्हणजे शूटिंग काय चालू आहे, म्हणजे पिक्चरची शूटिंग आता ते फोटोग्राफर घेऊन गेले नाही. तर त्याच्यामुळे या ज्या घटना, मला तुम्हाला विचारते, शिंदे दुःखात आहेत? मला असं वाटतं की जर तुम्ही बघितलं की अजित पवार जी पहिली जी बातमी आपण ब्रेक केली की शिंदे गोईंग आणि अजित पवार होऊ शकतं या पद्धतीने, त्याच्यानंतर दुसरं बातमी केली. त्याच्यानंतर दुसऱ्या बातमीनंतर तुम्ही आपण जर ऑब्झर्व केलं असेल, पहिल्यांदा शिंदे गटातले जे आमदार आहे संजय शिरसाट यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ऍक्च्युली संजय शिरसाट मिनिस्टर नाही आहेत, पण ते शिंदेचे जवळचे असे मानले जातात. मला असं वाटतं शिंदेने त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितलं असेल आणि त्यांनी क्लिअर सांगितलं, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस येत असेल तर ते खपून घेणार नाही किंवा त्यांना अजिबात ते अकोमोडेट करणार नाही. याच्यामुळे नंतर भारत गोगावले त्यांचे जे चीफ व्हीप आहेत त्यांचे स्टेटमेंट किंवा बाकी लोकांचे स्टेटमेंट आपण जर बघितले, प्रामुख्याने शिंदे गटातल्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं, तर त्यांच्यामध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली, अनरेस्ट निर्माण झालाय. जर राष्ट्रवादी, कारण की राष्ट्रवादीचा भरोसा नाही, राष्ट्रवादी काय करेल हे राष्ट्रवादी लोकांना सुद्धा माहिती नसतं की शरद पवार किंवा अजित पवार काय डिसिजन घेतील. जर असं झालं तर आपली अवस्था काय होऊ शकते? अगोदरच आपण शिवसेनेला
अंगावर किंवा शिंगावर घेऊन शिवसेना फोडली आणि त्याचं पाप जे लोकांमध्ये चर्चेला जाते, 50 खोके सबकुच होके इमेज डागाळली गेलेली, गद्दार म्हणून डागाळले गेले, मिंदे म्हणून त्याचे अनेक असे आपलं काय होणार, आपलं काय होणार भविष्याची चिंता मला वाटतं त्यांना लागून राहिलेली. आणि याच्यातून हे स्टेटमेंट किंवा शिंदेचं जाणं या सगळ्या गोष्टी म्हणजे शिंदे आणि त्यांच्या गटामध्ये एक अस्वस्थता आहे. शिंदे नाराज आहेत, भाजपवर नाराज आहेत. तुम्हाला असं वाटतं, म्हणजे मला जे दिसतंय की समजा शिंदे डिस्क्वालिफाय झाले, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, तर भाजप त्यांना वाऱ्यावर सोडून देईल असं दिसतंय. बघा सर, तुम्ही जर बघितलं भारतीय जनता पार्टीचा इतिहास किंवा आताच्या जे दोन नेतृत्व जे सांभाळतात त्यांचा इतिहास बघितला तर भारतीय जनता पार्टी वन ऑफ द व्हॉट वी कॉल नॉट आय विल नॉट यूज क्रुएलेस्ट पण दे रुथलेस आहेत. रुथलेस पार्टी, रुथलेस पार्टी, यूज अँड थ्रो. यूज अँड थ्रो. जोपर्यंत शिंदे म्हणजे शिवसेना ठाकरे मायनस करायची होती, शिंदे त्यावेळेला कामात आले, सरकार पाडण्यात कामात आलं, सरकार आणण्यामध्ये कामात आलं, तोपर्यंत शिंदे त्यांच्या बरोबर होते. पण त्यांना हळूहळू ज्या पद्धतीने इंटरनल सर्व्हे येत आहेत, भारतीय जनता पार्टीचे असो किंवा प्रायव्हेट एजन्सी थ्रू असो किंवा विनोद तावडे जरी डिनाय केलेले असले तरी त्यांचा तावडे कमिटीचा अहवाल असो तरी क्लिअर इंडिकेशन देतात की शिंदे बरोबर जी मेक्सिप अरेंजमेंट त्यांनी केली होती ती अरेंजमेंट लोकांमध्ये क्लिक होत नाहीये, कुठेतरी ते बॅकफायर होतंय. लोकांमध्ये उद्धव ठाकरेंची इमेज डागाळण्यापेक्षा किंवा कमी होण्यापेक्षा ते बाउन्स बॅक होत आहेत, ते हिरो म्हणून इमर्ज होत आहेत. त्याच्यामुळे शिंदे एक ऍसेट म्हणून त्यांना सुरुवातीला वाटत सरकार आणल्यानंतर आता ती लायबिलिटी होते का असं प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. त्याच्यामुळे या सर्व अस्वस्थता भारतीय जनता पार्टीमध्ये असो की एकनाथ शिंदेमध्ये असो हे निर्माण होतं. त्याच्यातून या लायबिलिटीचं करायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघायची की त्याच्या अगोदरच काहीतरी नवीन ऑपरेशन करून घ्यायचं अशा मला वाटतं त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकतं. निकाल याच्या आधी सुद्धा शिंदे राजीनामा देतील असू शकतं. कारण की जर आपण बघितलं की जर निकाल सुप्रीम कोर्टाचा निकाल शिंदेच्या विरोधात आला त्यावेळेला ते म्हणजे साहजिकच गव्हर्नमेंटच्या विरोधात ताशेरे असतील किंवा शिंदेच्या विरोधात असेल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे इनडायरेक्टली असेल तर ते ताशेरे आपल्यावर कशाला ओढून घ्यायचे. म्हणजे जे लोकांच्या विरोधात निकाल येईल तेच लोक सरकारमध्ये नसतील म्हणजे त्याचा जो कदाचित निकालाआधी शिंदे राजीनामा देऊ शकतात, कदाचित निकालानंतर ते डिस्क्वालिफाय झाले तर प्रश्न म्हणजे शिंदेचा वापर करून घेतलेला आहे भाजपने. शिंदेचं काय होईल चिंता आहे आणि स्वाभाविकपणे शिंदे नाराज आहेत. मला तुम्हाला आणायचे अजित पवारांकडे, कारण शिंदे जाणार म्हणजे कोण येणार तर पहिलं नाव आहे अजित पवार. अजित पवार भाजपबरोबर जातील शिंदे गेल्यावर आणि तिथे मुख्यमंत्री पदाची मागणी करतील आणि मुख्यमंत्री बनतील कदाचित असं बोललं जातं. अशी बातमी तुम्ही सुद्धा दिली. अजित पवार काय करतील आणि आता काय करतायत असं तुम्हाला वाटतं? बघा सुरुवातीला जर आपण बघितलं की अजित पवार आणि सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांचे जो 3 शिष्टमंडळ आहे यांची आणि अमित शहा यांची चर्चा चालू आहे या संदर्भामध्ये. तर राष्ट्रवादीची म्हणजे मुख्यतः अजित पवार यांची मागणी मुख्यमंत्री पदासाठी आहे आणि काही जास्ती आमदारांचा गट त्यांच्याबरोबर सध्या तरी आहे आणि शरद पवारचं कन्सेंट त्यांचं घ्यायचं चालू होतं. पण मध्यंतरी शरद पवारांना पण बरोबर घ्यायचं कन्सेंट टॅसिट अंडरस्टँडिंग किंवा बरोबर अशा 2 शक्यतावर ते काम करतात. जर ते झालं तर अजित पवार मुख्यमंत्रीचे दावेदार म्हणून ते स्वतःला प्रोजेक्ट करतात आणि त्यांनी सकाळ माध्यमाला पुण्याला इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की 2024ची वाट कशाला बघायची, आजच आपण मुख्यमंत्री होऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. आणि बुलेट अजून सांगितलं की सेक्युलरिझम वगैरे हे काही गोष्टी नसतात. जेव्हा 2019 मध्ये हिंदुत्ववादी पार्टी शिवसेनेबरोबर आम्ही सरकार स्थापन केलं त्यावेळेला सर्व गोष्टी आयडिओलॉजिकल गोष्टी ह्या घडाल्या किंवा त्यांना गुड बाय केला असं त्यांचं म्हणणं. याचा अर्थ असा पण होतो की भारतीय जनता पार्टी त्यांच्यासाठी काही अनटचेबल नाही आयडिओलॉजिकली, हा इश्यू असतो. दुसरी महत्वाची गोष्ट की अजित पवार जर त्यांचं वर्कआउट झालं नाही, जर शरद पवारांनी त्यांचे क्राफ्ट ज्या पद्धतीने ते माहीर त्या सर्व गोष्टींमध्ये 2019 मध्ये अजित पवारांनी केलं पण त्याच्यानंतर सर्वच आमदार त्यांच्याकडे खेचून आणले की एक वेगळी परिस्थिती महाराष्ट्रात त्यांनी निर्माण केली. अशा पद्धतीने शरद पवार जर केलं की म्हणजे रियालिटीमध्ये केलं, जर टॅसिट अंडरस्टँडिंग केली नाही तर त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडे दुसरं ऑप्शन काय करू शकतात. जर कालपासून आपण बघत असेल तर दिल्लीच्या सरकारमध्ये आणि हळूहळू तर महाराष्ट्रामध्ये एक दुसरी असं चर्चा चालू आहे, जर शिंदे जात असतील तर दुसरं काय करायचं. तर त्यावेळेला 2 मराठा नावं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा अजून पुन्हा मुख्यमंत्री म्हणून चर्चेत झालेले. राधाकृष्ण विखे पाटील यांचं नावच मध्यंतरी चर्चेत चालू होते, नंतर त्यांची अमित शहा बरोबर मीटिंग सुद्धा झाली.
विनोद तावडे ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात बाद करण्याचा प्रयत्न केला होता देवेंद्र फडणवीस यांनी, नंतर ते दिल्लीत गेले आणि त्यांनी एक स्वतःचं वलय निर्माण केलं. आता ते डार्क हॉर्स म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये, आणि दुसरं नाव आहे देवेंद्र फडणवीस यांचं. जर RSSचं कन्सेंट म्हणजे अजित पवार जर नाही भाजप बरोबर गेले तर राधाकृष्ण विखे पाटील, विनोद तावडे किंवा देवेंद्र फडणवीस या तिघांपैकी कोणतरी एक मुख्यमंत्री होईल आणि भाजपचं सरकार कंटिन्यू होईल असं तुम्हाला वाटतं? हो, जर शिंदेची अरेंजमेंट त्यांना असं वाटतं आता फेलच झाली, नवीन काहीतरी आपल्याला अरेंजमेंट करायची आहे आणि अजित पवार जर येत नसतील, जसं आपण बघितलं की अजित पवार इकडे न येण्यासाठी, महाविकास आघाडीत तडा न जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सॅक्रिफाईस केले आणि त्यांनी ती प्रपोजल सुद्धा दिलेले राष्ट्रवादीला. जर महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरती क्लेम करणार नाही, त्यावेळेला अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी आम्ही पाठिंबा देऊ असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. अनऑफिशियली शरद पवार यांच्या बरोबर जी मिटिंग झाली ती मध्यंतरी, त्याच्यात सांगितलंय. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे सुद्धा एक मेंटरिंग पोझिशन मध्ये जाऊ शकतात आदित्यला उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंच नाहीये, ते अनेकांना सांगतायत, त्यांची इच्छा पण नाहीये. सो ते बहुतेक आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करतील आणि अजित पवारला मुख्यमंत्री करतील असा त्यांचा प्लॅन असावा. पण अजित पवार ऐकणार आहेत का? मला तुम्हाला विचारायचं आहे की अजित पवार 1 वर्ष थांबायला तयार आहेत का? तोच सर्वात मोठा कडीचा प्रश्न आहे की अजित पवार वरती अनेक हँगिंग सोड आहेत सध्याच्या घडीला. आपण सेंट्रल एजन्सीच्या बघितलं किंवा अजित पवार यांची स्वतःची महत्वाकांक्षा, जी ओव्हर अम्बिशन त्यांची मुख्यमंत्री पदाची, आणि त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली की जर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या स्वरूपात महाराष्ट्रात राहिली असती. आणि त्याच्यामुळे त्यांना आता DCMचं काही अट्रॅक्शन अजिबात राहिले नाही. त्यांचं अट्रॅक्शन फक्त CM पदाचं, कोणत्याही परिषद मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी सर्व गोष्टी आता घडताना दिसत आहेत. आणि शिंदेचं अचानक 3 दिवसाचं रजेवरती जाणं किंवा भारतीय जनता पार्टीच्या तावडे कमिटीचा रिपोर्ट येणं, या बऱ्याच गोष्टी सांगणार आहेत. आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पूर्णपणे गप्प आहेत. म्हणजे त्यांचं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट या विषयावरती येताना दिसत नाही किंवा कुठल्याही प्रकारे ॲश्युरिटी देत नाही शिंदेने की अशा कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. पडद्याआड ते खेळ करतच असतात दिसत आहेत. कारण की पडद्यात देवेंद्र फडणवीस त्यांना ज्या पद्धतीने DCM पद हे स्वीकारावं लागलं मनाविरुद्ध, म्हणजे त्यांची इच्छा नव्हती, त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं होतं. पार्टीचा जो निर्णय होता ते ऍक्सेप्ट केला आणि त्यांनी DCM केलं. पण मला नाही वाटत की जो व्यक्ती CM म्हणून राहिला होता, DCM म्हणून किती काळ तो राहू शकतो किंवा त्याची इच्छा राहू शकते त्या पदावर राहण्यासाठी. त्याच्यामुळे अजित पवार आणि त्यांचं दोघांचं खूप सख्य आहे. आपण अनेक फडणवीस आणि अजित पवार आपण विधानसभेमध्ये अनेक वेळेला बघितलंय की ते नेहमी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सॉफ्ट असतात. अनेक विषय असताना सॉफ्ट असतात. त्याच्यामुळे खूप चर्चा विधान भवनामध्ये, पत्रकारांमध्ये असो किंवा राजकीय नेत्यांमध्ये असो, मोठ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुद्धा चर्चा असते की अजितदादा देवेंद्र फडणवीस यांच्यावर का सॉफ्ट आहेत. कारण की दोघांचं एक वेगळी मैत्री आहे. जरी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची मैत्री होती, पण जेव्हा राजकीय गोष्टी यायची तेव्हा एकमेकांवर टीका करायचे, इश्यू घ्यायचे. पण हे विधानसभेत जिथं भांडायला पाहिजे किंवा इश्यू घ्यायला पाहिजे तिथं मैत्री दाखवण्याची गरज नसते. मैत्री ही बाहेर, म्हणजे रणांगणाबाहेर किंवा कुरुक्षेत्राबाहेर मैत्री दाखवण्याची गरज असते. ज्यावेळी लढायची गोष्ट लढावं लागतं, पण तिथं अजित पवार लढताना अजिबात दिसत नाही. अजित पवार काय करतील, जातील का भाजप बरोबर अजून स्पष्ट झालेलं नाही. म्हणजे बहुतेक जातील असं लोक म्हणतात, त्यांची इच्छा आहे. पण असंही म्हटलं जातं की शेवटच्या क्षणी शरद पवार काहीतरी फासे टाकतील. शरद पवार हुशार आहेत या बाबतीत, ते बोलणार नाहीत. एक त्यांनी मोठा चांगला डायलॉग मारला जे सिंहासनवर परिसंवाद झाला की ज्याला मुख्यमंत्री व्हायचंय तो चर्चा करत नाही. हे बहुतेक त्यांनी अजित पवारला सुनावलेलं असावं. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की समजा अजित पवार भाजपबरोबर गेले, नाही गेले तर प्रश्नच नाही, पण गेले 30-35 आमदार घेऊन गेले, तर शरद पवार काय करतील? बघा, ज्या वेळेला 2019 मध्ये जसं शरद पवारांनी पुन्हा पक्ष आपल्या ताब्यात घेतला आणि आता सुद्धा ते आश्वासन करतात की पक्षाची पकड आपल्या हातात कशी राहील. सर्वात महत्वाची एक घटना मध्यंतरी घडली, बऱ्याच लोकांची ती लक्षात आली नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ऑफिस आहे किंवा जे अपॉइंटमेंट ज्या व्यक्ती थ्रू होतात, मेन इंचार्ज, त्या व्यक्ती जो अजित पवार ज्या व्यक्तीने ज्या आमदारांची लिस्ट दिली होती 2019 मध्ये सह्यांची, त्या व्यक्तीला त्या जागेवर काढण्यात आलेलं आहे. आणि त्या व्यक्तीला आता कर्नाटकचा इंचार्ज गजरे म्हणून आहेत, कर्नाटकचे इंचार्ज म्हणून करण्यात आला. आणि सुप्रिया सुळेचे जे जवळचे आहेत आदित्य नलावडे, त्यांची नेमणूक त्या जागेवरती करण्यात आली. तर इनडायरेक्टली शरद पवार किंवा सुप्रिया सुळे पार्टीवरती, पक्षावरती आपली पकड मजबूत करतात किंवा अपॉइंटमेंट असतील किंवा पुढे भविष्यात अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती उद्भवायला नको पाहिजे किंवा झाली म्हणून अजित पवारांच्या माणसालाच काढलं त्या जागेवरनं.
तर याच्यामुळे हळूहळू अनेक जे अपॉइंटमेंट असतील पक्षामध्ये तिथं अजित पवारांना अजिबात स्थान नाहीये. तिथं अजित पवारला खूप मायनर रोल प्ले करायला लागतं. फक्त निवडलेल्या आमदारांमध्ये अजित पवारची एक वेगळी इमेज आहे किंवा वेगळी पकड आहे, पण पक्षावरती पवार, सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांचीच पकड आहे. म्हणजे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, शरद पवार हे एकत्र राहतील. असंही म्हटलं जात आहे की रोहित पवार पण त्यांच्याबरोबर राहतील आणि अजित पवारांबरोबर तटकरे तुम्ही नाव घेतलं किंवा प्रफुल्ल पटेल हे जातील, असं हसन मुश्रीफ जातील. छगन भुजबळचं पण नाव आहे, वळसे पाटील. पण छगन भुजबळांच्या बाबतीत काही जण म्हणतात की ते जाणार नाही जाणार अजून नक्की नाही, पण ज्यांच्यावर म्हणून ईडीची कारवाई आहे ते अजित पवारांबरोबर जातील असं दिसतंय. मला विचारायचं हे आहे की मी शरद पवारांच्या निकटवर्ती अशी बोललोय का? ते मला असं म्हणाले, शरदराव आता म्हणतायत मी अजित बरोबर जाणार नाही, मी पुन्हा मैदानात उतरून पक्ष उभारणार. त्यांचं वय 82-83 आहे. अशा वेळेला मैदानात उतरून पक्ष उभारणं ही कठीण गोष्ट आहे. तुम्हाला वाटतं शरद पवार हे करतील? 100% करतील. आपण जर बघितलं उद्धव ठाकरे यांचे पक्ष गेला, यांचं पार्टीचं सिम्बॉल गेलं, पण लोकांमध्ये त्यांची एक वेगळी इमेज तयार झाली, एक वीरो म्हणून ते इमर्ज झाले. आणि कसं आहे, महाराष्ट्रात आजच्या घडीला जर आपण बघितलं, दोनच एक मास लीडर महाराष्ट्रात, एक टॉल महाराष्ट्रात मास लीडर म्हणून शरद पवार आहे आणि दुसरं उद्धव ठाकरे. जरी शरद पवारांचं वय 83 असलं किंवा त्यांचं वय जरी खूप असलं, पण त्यांना मानणारा अक्रॉस द सेक्शन वर्ग आहे. जो आपण साताऱ्याची जी पावसाळ्याची सभा बघितली होती, पावसाळ्याच्या सभे अगोदर कोणाला वाटत नव्हतं की राष्ट्रवादीचे एवढे नंबर येतील की काँग्रेसला एवढे नंबर येतील. म्हणजे तुम्हाला सांगतो, जेव्हा काँग्रेसला 44 जागा मिळाल्या या विधानसभेत 2019 मध्ये, त्यावेळेला काँग्रेसच्या नेतृत्वाने फोन करून सांगितलं सोनिया गांधी यांना की एवढ्या, सोनिया गांधी सुद्धा सरप्राईज झाल्या होत्या, एवढ्या जागा मिळाल्या. त्यांना 20-22 जागांची जास्तीत जास्त अपेक्षा होती. पण काय झालं, शरद पवारांमुळे जो वोटर होता, बहुजन असेल, मराठा असेल, तो कन्सर्वेटेड झाला आणि ज्या जागा खूप मायनॉरिटी किंवा खूप थिन मार्जिनवर भारतीय जनता पार्टी जिंकणार होतं, काही दुसरा पक्ष जिंकणार, तिथं राष्ट्रवादी आणि काँग्रेसने उसंडी मारली आणि असे अनेक आमदार शरद पवारांच्या त्या करिश्म्यामुळे निवडून आले या लाटेमध्ये 2019च्या. त्याच्यामुळे शरद पवारांची पकड महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक सांस्कृतिक केंद्र असतील किंवा अनेक वेगवेगळ्या जे माध्यम आहेत अजून आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की शरद पवार पुन्हा मैदानात उतरले? समजा शरद पवार 82-83 वर्षी, मला असं वाटतं की ते जर मैदानात उतरले या एवढं वय असून, तर जनतेची मोठी सहानुभूती त्यांना मिळेल. ऍब्सोल्युटली. जर आपण बघितलं कुठलंही, आपण एक खूप इमोशनल जनता भारतामध्ये असते किंवा महाराष्ट्रामध्ये असते, आपण इमोशन्सवर जास्ती खेळत असतो. जर एखादा म्हातारा व्यक्ती काय करतोय, जसं ओल्ड मॅन अँड सी, हेमिंग्वेचं जे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो म्हातारा व्यक्ती, तो त्याला कधी मासा मिळणार नाही, पण तो त्या आशेने काम करत असतो, तर शेवटी त्याला यश मिळतं. तसं एखादा व्यक्ती जर काही प्रयत्न करत असेल, त्याच्याकडे जरी कुठलेही मशिनरी नसतील किंवा जनता सुरुवातीच्या वेळेला बाजूला नसेल, पण त्याच्या प्रयत्नाने जर करत असेल तर जनता हळूहळू त्याच्याबरोबर जात असते. हे आपण वेळोवेळी भारताच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात बघितले. जगन रेड्डी असो आंध्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी साऊथमध्ये असो. मला असं वाटतं की शरद पवार एकदा त्यांनी पायाला भिंगरी लावली, जसं सोलापूरला जाऊन जसं ते दौरा काढतात, पूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, तर त्यांना मानणारा एवढा आणि इमोशनली कनेक्टेड लोक आहेत. म्हणजे शरद पवार फक्त एक व्यक्ती नाहीये, एक विद्यापीठ आहे आणि सहानुभूतीची लाट येईल आणि शरद पवार सांगतील ही माझी शेवटची लढाई आहे. गंमत बघा, महाराष्ट्राचं राजकारण कुठे चाललंय. एका बाजूला शरद पवार जर अशा प्रकारे मैदानात उतरले तर त्यांची सहानुभूतीची लाट निर्माण होईल. उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट आधीच आहे. बरोबर. म्हणजे एका बाजूला उद्धव यांची सहानुभूतीची लाट, दुसऱ्या बाजूला पवारांची सहानुभूतीची लाट. डबल लाटेचा फायदा महाविकास आघाडीला मिळेल असं दिसतंय. बरोबर. आणि तुम्हाला असं वाटतं का की विधानसभा निवडणुकीत त्यामुळे महाविकास आघाडीचं पारडं जे आहे ते जड राहील? 100%. आजच्या घडीला आपण जर बघितलं, 3 पक्ष जे आहेत महाविकास आघाडी, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल, प्रत्येकाची एक वोट बँक आहे. जसं शिवसेना अर्बन पॉकेट्समध्ये खूप स्ट्रॉंग आहे, राष्ट्रवादी काँग्रेस रुरल पॉकेट्समध्ये खूप स्ट्रॉंग आहे. जर अर्बन आणि रुरल एकत्र आले आणि काँग्रेसचा त्यांचा हात मिळाला तर अनेक वेगवेगळे निकाल, म्हणजे आपल्याला साऊथ बॉम्बेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सीट हरले तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. बरोबर. जर तिघी पक्ष एकत्र आले आणि खऱ्या पद्धतीने इलेक्शन लढलं. आपण पुण्यामध्ये जे घडलं, कसब्यामध्ये ते बघितले, म्हणजे कशा पद्धतीने, म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जेवढ्या काही साधन सामुग्री असतात सर्व वापरल्या. सर्व मिनिस्टर तिथे होते, मुख्यमंत्री तिथे होते, उपमुख्यमंत्री तिथे होते, तरी सुद्धा त्यांना विजय प्राप्त करता आला नाही. कारण की जनतेची एक लाट होती आणि कॉम्बिनेशन होतं.
सॉलिड कॉम्बिनेशन जे म्हणतो विनिंग फॉर्म्युला तो त्यांच्या बाजूने होता. हेच जर सर्वीकडे सर्व मनाने खुल्या दिलाने किंवा सर्व सामदाम दंडभेट जर वापरून यांनी इलेक्शन लढलं तर पुढची वाट भारतीय जनता पार्टीची खूप कठीण आहे. म्हणूनच राष्ट्रवादीचे जे काही आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं की शरद पवार बरोबर पाहिजे. जर आपण शरद पवारच्या विरोधात गेलो तर आपण या लाटेमध्ये कुठं वाहून जाऊ, तर आपला काही निभाव लागणार नाही. जर शरद पवारने आपल्या मतदारसंघात सभा घेतली तर त्यांना माहिती ज्या माणसामुळे आपण निवडून आलोय 2019 त्याच माणसामुळे आपण घरी जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे शरद पवारांचा दरारा अजून कायम आहे. भारतीय जनता पार्टीची परिस्थिती काय बरी नाही महाराष्ट्रात. तुम्ही म्हणाल इंटरनल सर्व्हे जो आला तावडे कमिटीचा अहवाल वगैरे त्याच्यातही त्यांचे 30-35 आमदार धोक्यात आहे असं दिसत होतं. या कारणामुळेच अमित शहा देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत का? बरोबर. आपण जर बघितलं 2014च्या अगोदर त्यांनी माधव नावाचं जे माडी वंजारी वगैरे या फॉर्म्युला करून भारतीय जनता पार्टी जी शेटजी भटजींची पार्टी होती त्याला एक बहुजन स्वरूप प्राप्त केलं आणि कुठंतरी भारतीय जनता पार्टी गावागावात खेड्यात किंवा जिथं ऍक्सेप्ट नव्हतं अशा लोकांमध्ये गेली. पण काय झालं 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस नेतृत्व उद्याला आलं, मोदींनी साथ दिलं, पण जे बहुजन चेहरे होते भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे असतील, हे चेहरे दूर गेले. विनोद तावडे असतील, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क उभं केलं होतं किंवा बेस तयार केलं होतं, ते चेहरे बाहेर गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस लीडर म्हणून चांगले आहेत किंवा एक प्रॉमिसिंग फेस वाटत होतं, पण त्यांना एक लिडरशिपची जी ऍक्सेप्टन्स लागतो महाराष्ट्रामध्ये तो नाहीये. तो नसल्यामुळे ती लिडरशिप पुढे वाढू शकली नाही. 2014 मध्ये मोदी लाट असताना 122-120 जागा भारतीय जनता पार्टीला, 2019 मध्ये सर्व काही असताना फक्त 106 आमदार आले. त्याच्यामुळे जसं नॉर्थ बेल्ट मध्ये भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता आणते, योगीच्या नेतृत्वाखाली असेल किंवा शिवराज सिंगच्या नेतृत्वाखाली असेल, तसं महाराष्ट्रात सर्व देऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना आपल्याला एक हातात सत्ता आणू शकले नाही. तो एक त्याच्यामुळे हे नेतृत्व काही जास्ती दिवस चालेल किंवा हे नेतृत्व इथपर्यंतच. कसं असतं कुठल्याही स्पर्धेमध्ये जो स्पर्धक असतो त्याला एक लिमिटेशन असते. म्हणजे कुठला पैलवान कुठल्या कुस्ती खेळाव्या किंवा कुठल्या कुस्तीत जिंकू शकतो त्याला एक लिमिटेशन असते. तो कुठलीही गोष्ट म्हणजे गावाचा खेळाडू हा काही जागतिक पातळीवर खेळू शकत नाही, त्याला तयारी लागते, वेळ लागतो, या सर्व गोष्टी लागतात. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांचे एक लिमिटेशन्स किंवा ते आपल्या अल्टिमेट लिमिटला पोहोचलेले म्हणून अमित शहा त्यांच्यावर नाराज आहेत की ते आदित्यनाथ सारखं करू शकत नाही. बरोबर. आणखीन एक आपण चर्चा त्याविषयी बोलूया. शक्यता देवेंद्र फडणवीसना अमित शहा दिल्लीत नेतील लोकसभा इलेक्शन नंतर असं बोललं जाते. आता तर पुण्याच्या इलेक्शन मध्येच देवेंद्र फडणवीसना तिकीट देऊन नेतील असंही बोललं जात होतं, पण ते होईल असं मला काय वाटत नाही. ती गिरीश बापटांची जागा आहे, ती बिनविरोध होऊ शकते, पण नंतर देवेंद्र फडणवीसना दिल्लीत त्यांची उचलबांगडी होईल आणि दिल्लीत उचलबांगडी झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रातलं महत्व साहजिकच कमी होईल, कारण भाजपला आता पुढचा मुख्यमंत्री हा मराठा हवा आहे. हे बरोबर आहे का? 100%. आपण जर बघितलं ना महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. आपल्याकडे नॉर्थ मध्ये ज्या पद्धतीने सॅप्रोनायझेशन होतं किंवा कम्युनलिझम वाढतो किंवा त्या पद्धतीने वोटिंग होतं तसं आपल्याकडे होतच नाही. आपल्याकडे लोक विचार करतात, चिकित्सक बुद्धी, अजून वैचारिक विचारधारा आहे. जसं पश्चिम बंगालमध्ये भद्रलोक नावाचे कन्सेप्ट आहे, म्हणजे इंटेलेक्च्युअलनेस, ते लोक ठरवत असतात काय करायचं समाजाने किंवा लोकांनी काय केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार तो कंट्री किंवा ते राज्य चालत असतं किंवा त्या ठिकाणी पॉलिसीज डिसिजन होत असत. तसं भद्रलोक नावाची कन्सेप्ट आपल्याकडे अनेक विचारवंत होऊन गेले. म्हणजे ब्राह्मणिझम वाढत असेल त्याला अँटी ब्राह्मणिझम नावाची मुवमेंट लगेच सुरू होते किंवा क्रॉस कुठल्याही मुवमेंट सुरू होतात. कुठली एकच मुवमेंट आपल्याकडे चालत नाही, त्याचे क्रॉस मुवमेंट चालू होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांचे लिमिटेशन पिकिंग पॉईंटला ते आलेले आहेत. जर आपल्याला महाराष्ट्रपणे फुल कंट्रोल पाहिजे असेल, जर ती 35% 35% वोटर आहेत मराठा आणि कुणबी यांच्यावरती आपण प्राबल्य केलं पाहिजे किंवा त्याचं एक लिडरशिप डेव्हलप केली पाहिजे. जसं यशवंतराव चव्हाण होते, शरद पवार होते आणि मराठ्यांचं डॉमिनन्स महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळे तसं बहुजन चेहरा किंवा सर्व समाजसेवक चेहरा हे भारतीय जनता पार्टीला आजच्या घडीला खूप महत्वाचं आहे. सध्या भारतीय जनता पार्टी लिडरशिप क्रायसिस मधून महाराष्ट्रामध्ये जाते. म्हणजे चंद्रकांत पाटील यांना तयार करण्याचा त्यांनी अमित शहानी प्रयत्न केला होता, पण तो त्यांच्या वक्तव्यामुळे आता खूप फेल झालेला. आता अमित शहा त्यांना झापायला लागले अशा पद्धतीने बातम्या येताना दिसतात. बावनकुळे तर मागच्या वेळेला तिकीटच दिलं नाही, त्याच्यामुळे ते लीडर होतील का याच्याबद्दल शक्यता आहे. तावडे होते, पण तावड्यांचं तिकीट मागच्या वेळेला कट केल्यामुळे आता ते दिल्लीत जात आहेत आणि स्वतःच एक वेगळं वलय तयार करतात. विखे पाटील यांना घेतलेले, आता विखे पाटील यांना किती ताकद देतात किंवा कशा पद्धतीने नेतृत्व तयार करतात. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी खूप वेगळ्या फेज मधून महाराष्ट्रामधून जाते.
म्हणजे एवढं सर्व असताना सुद्धा एक रिजनल लिडरशिप स्ट्रॉंग डेव्हलप होत नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस तयार झाले होते, पण ते लिडरशिप खच्चीकरण होते, रिव्हर्स मूडमध्ये गेलेले. त्याच्यामुळे मला वाटतं खूप मोठं चॅलेंज भारतीय जनता पार्टी पुढे महाराष्ट्रात लिडरशिप तयार करणे आणि पुढचे सरकार चालवणे, पुढचं सरकार आणणे, हे खूप मोठ्या चॅलेंजिंग गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या समोर आहेत. तुम्ही बघितलं आपण काय चर्चा केली. सर्व पक्षांना हादरे बसतायत. गेल्या 15-20 दिवसात आपण बघितलं सर्व पक्षांना हादरे बसतायत. एक उद्धव ठाकरे लोकप्रिय आहेत, पण राष्ट्रवादीला हादरा बसतोय. काँग्रेसचं तर अस्तित्वच जाणवत नाहीये, पण भाजपला सुद्धा हादरा बसतोय आणि भाजपमध्ये नेतृत्व परिवर्तन होण्याची शक्यता आहे. तुम्ही आज ऐकलं सुधीर सूर्यवंशींना, ते सांगतायत त्या घडामोडी पडद्यामागच्या आहेत हे लक्षात घ्या. कारण नेहमी असं होतं की रिपोर्टर पडद्यामागच्या घडामोडी सांगतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ते किंवा जे प्रेक्षक आहेत त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला ट्रोलिंग करायला लागतात. या घडामोडी पडद्यामागे घडतात. अजित पवार भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण होते. शरद पवार एकदा एक बोलतात तर दुसऱ्यांदा दुसरं बोलतात. देवेंद्र फडणवीस गप्प असतात, पण त्यांची कारस्थानं सुद्धा पडद्यामागे चालू असतात. त्यामुळे सुधीर सूर्यवंशी जे सांगतायत पडद्यामागे काय घडतं हे महत्त्वाचं आहे. कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता ते लक्षात घ्या, त्याचा विचार करा आणि पुढच्या घटना कशा घडतायत ते पहा. महाराष्ट्राचं राजकारण सध्या फ्लुईड आहे, त्यामुळे काय घडेल हे नेमकं सांगता येत नाही. आपण फक्त लक्ष ठेवून राहूया. सबस्क्राईब करा निखिल वागळे ओरिजिनल. धन्यवाद.